सलग 3 टर्म आमदार राहून माधुरी मिसाळ यांनी पर्वती मतदारसंघावर चांगलाच होल ठेवलाय. मात्र यंदा दुसऱ्या पक्षाशिवाय भाजपमधूनच माधुरी मिसाळ यांना क्लीन बोल्ड केलं जाणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून विधानसभेची तयारी करत असलेल्या श्रीनाथ भिमाले यांनी त्यांच्या पुढे मोठं आव्हान उभं केलंय. पुणे लोकसभेचा निकाल लागला, त्यात मुरलीधर मोहोळ खासदार झालेत आणि त्यानंतर आता आमदारकीला लढायचं पण आणि जिंकायचं पण असं म्हणत भिमाले यांनी विधानसभेसाठी दंड थोपटलेत. याविषयी आता सोशल मीडियावर पोस्टर्स, बॅनर, रील्स, व्हिडिओ असे सर्वच दणक्यात फिरू लागलेत. त्यावरून पर्वतीत उमेदवारीवरून श्रीनाथ भिमाले विरुद्ध माधुरी मिसाळ यांच्यात सुप्त संघर्ष दिसू लागलाय का, अशी छुप्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात मोठी रंगत वाढली आहे. आता हा पेच भाजप कसा सोडवणार, कुणाला तिकीट मिळणार, महाविकास आघाडीत कोण उमेदवार असणार, याविषयीचाच हा आढावा. लोकसभा निवडणुकीत जीव तोडून काम केलं, सर्वाधिक मताधिक्य याच मतदारसंघातून मिळवून दिलं. मागील 30 वर्ष पक्षानं दिलेली जबाबदारी नेटानं पार पाडली. मार्केट यार्ड परिसरात 3 वेळा नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून काम केलं. त्यामुळे आपण केलेल्या कामाचं पक्षाचं आमदारकीच्या तिकीट रूपानं दान मिळावं. आजवर झालेल्या विधानसभा निवडणुकात पक्षश्रेष्ठींकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र प्रत्येक वेळीच थोडं थांबा असे आदेश दिले गेले. पण आता विधानसभा लढायची आणि जिंकायची सुद्धा असं म्हणत भिमाले यांनी पर्वती मतदारसंघात शड्डू ठोकलाय. 2009, 2014 आणि 2019 या तीनही निवडणुकांमध्ये श्रीनाथ भिमाले पर्वती मतदारसंघातून इच्छुकच होते. पक्षादेशानंतर या तीनही निवडणुकात त्यांनी माघार घेतली. मात्र 15 वर्ष थांबल्यानंतर यावेळेस पक्ष आपला विचार करेल असा विश्वास त्यांनी आता व्यक्त केलाय. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीमध्ये 2019च्या तुलनेत 2024 मध्ये पर्वती मतदारसंघात भाजपचं मताधिक्य घटलंय. त्यामुळे माधुरी मिसाळ यांच्या पुढे ही धोक्याची घंटा आहे. तर श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभाग क्रमांक 28 सॅलिसबरी पार्क इथून मुरलीधर मोहोळ यांना 8,500पेक्षा मताधिक्य मिळालंय. यातच या मतदारसंघातील गुजर मारवाडी समाज हा भाजपच्या आजपर्यंत पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभा राहिलाय. परंतु माधुरी मिसाळ यांचा आता या भागाशी कनेक्टच राहिला नाहीये, अशी ओरड गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं बघायला मिळतेय. त्यातच झोपडपट्टी पुनर्वसन, सिंहगड रस्त्यावरील कोंडी, पर्वती, तळजाई, आंबेडकर वसाहत, पानमळा, लक्ष्मीनगर, जनता वसाहत या भल्या मोठ्या पट्ट्यात मूलभूत सुविधांची पूर्तता मिसाळ यांना करता आलेली नाहीये. मतदारसंघातील छोट्या मोठ्या 43 झोपडपट्ट्या या भागात असताना पक्के रस्ते, पाणी, वीज पुरवठा आणि स्वच्छता अशा प्रश्नांमुळे जनतेच्या मनात माधुरीताईंबद्दल रोष असल्याचं दिसून येतंय. दरवर्षी या भागात पावसामुळे होणारी नागरिकांची दैना बघवत नाहीये. अनेकांचे संसार अक्षरशः रस्त्यावर येतात. आता 3 टर्म आमदार राहूनही त्यांना काहीच काम करता आलं नाही, अशी ही कुजबूज मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे आपले प्रश्न व्यवस्थित मांडून ते सोडवण्यासाठी मतदारसंघात नवाच चेहरा द्या, अशी ही मागणी मतदारसंघात होताना दिसते. असं असतानाही माधुरीताईंनी काही सिरियसली घेतलं नसल्याचं काही ग्राउंड रिपोर्टवरून दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला लोकसभेत मिळालेल्या यशाचं क्रेडिट श्रीनाथ भिमाले यांनी स्वतः घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघावरच क्लेम केलाय. तर माधुरीताई यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत भिमाले यांना टोला लगावलाय. पर्वतीमध्ये आधी 10 नगरसेवक आले, नंतर 23 नगरसेवक आले. त्यामुळे जेव्हा वाळवंट असतं आणि शेती होणार नाही असं दिसतं तोपर्यंत कुणीही लक्ष देत नाही. पण जेव्हा शेत सुपीक दिसायला लागतं तेव्हा सगळेजण त्यावर तुटून पडतात. मी पर्वती मतदारसंघाबाबत ठाम आहे असं म्हणत माधुरी मिसाळ यांनी आपण माघार घेणार नसल्याचं सुतोवाच केलंय. सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या माधुरीताईंचं तिकीट कापणं भाजपला परवडणारं नाहीये. तर गेली 15 वर्ष पक्षाचं निष्ठेनं काम करणाऱ्या भिमाले यांनाही परत गप्प बसवणं भाजपला सांगणं अवघड जाणार आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यातील अत्यंत विश्वासू म्हणून भिमाले यांची ओळख राहिली आहे. त्यामुळे पक्ष पातळीवर तिकीट वाटपासंदर्भात काय निर्णय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत काँग्रेसचे आबा बागुल पर्वतीमधून लढण्यास आग्रही आहेत. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या ताब्यात असल्याने आबा बागुल यांनी पवारांकडे फिल्डिंग लावली आहे. तर मागच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या अश्विनी कदम यांनी पुन्हा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत देखील उमेदवारीचा पेच कायम राहणार आहे. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा आणि फॉलो करा. धन्यवाद.